आहोत सागरमध्ये. सागरमधून निघाले. हा आहे सागर लेक. सागर लेकमध्ये हा पुतळा आहे कोणाचा तरी, याची माहिती आपण घेऊ नंतर. सागर लेकवरचा ब्रिज आज थोडं लवकर उरकलं आपलं आणि त्यामुळे आपण 8लाच निघाले. आता वाजले 8:13 झाले. सोडतोय आता सागर. आपण सागरमध्येच होतो मुक्कामी. मोठा लेक आहे खूप, आपल्या रंकाळ्यासारखा कोल्हापूरच्या. सकाळची वेळ आहे. थोडंसं मध्यम आकाराचं शहर आहे. जे काही लोक आपल्या आपल्या कामाधंद्यासाठी थोडेफार निघत आहे. काही थोडीशी उशिरा हालावाल चालू होत असेल. इकडं छोटं शहर आहे त्यामुळे. लेकच्या तीरावर मंदिरं आहेत, काही मशिदी आहेत, काही इकडं मशीद होती. इथं विठ्ठल मंदिर आहे. त्यामुळे हे बहुधार्मिक शहर जशी भारतातली बहुतेक आहेत तसंच दिसतंय. सागरमध्ये पडले आपण. 8:30 होत आले, 8:24 झालेत. पण धुकं एवढं आहे की काहीच दिसायला तयार नाही. कॅमेरामध्ये तरी थोडंफार दिसते जवळचं, पण प्रत्यक्ष डोळ्यांनी खूपच कमी दिसते. आणि 50 फुटाच्या पुढं धुक्यात सोडून काही दिसत नाही. तर आपण आलोय उदयगिरी केव्जला, जे आहे विदिशाजवळ, मध्य प्रदेश. उदयगिरी केव्ज. खाली केव्ज आहेत जाताना दिसतील आणि वरती आहे व्ह्यू पॉइंट उदयगिरीचा. तिथून बघू काय विदिशाचं दृश्य दिसतंय काय कसं. उदयगिरी लेण्या या इसवी सनाच्या 3ऱ्या ते 5व्या शतकादरम्यान गुप्त राजे चंद्रगुप्त दुसरा आणि कुमारगुप्त पहिला यांनी बांधल्या. या लेण्यांमध्ये एकूण 20 लेण्या असून 19 लेण्या हिंदू धर्माशी संबंधित, तर 20वी लेणी ही जैन धर्माशी संबंधित आहे. आत्ता आपल्यासमोर दिसत आहे ती लेणी क्रमांक 5. ही या लेणी समूहातील सर्वात महत्त्वाची लेणी असून सर्वाधिक अभ्यास केलेली लेणी आहे. यामध्ये विष्णूचा वराह अवतार पृथ्वीला म्हणजेच भूदेवीला समुद्रात बुडण्यापासून वाचवित आहे. हे आहे हजारो वर्षापूर्वीचं आणि हे आहे आता सरकारने बनवलेलं. ही लेणी क्रमांक 13 आहे, जिच्यामध्ये शेषनागावर झोपलेल्या विष्णूची मूर्ती दाखवली आहे. उदयगिरी व्ह्यू पॉइंट. इथं वाड्यासारखं एक स्ट्रक्चर पण आहे वरती. आणि हे स्तंभ आहेत कसले तरी 2. गेस्ट हाऊस. उदयगिरीवरूनचा व्ह्यू. व्ह्यू पॉइंट छान दिसते. धबधबा त्याचाच आवाज येते. आलो आहोत आपण सांचीला. एंट्री करतोय. हा आहे बुद्धिस्ट मॉन्युमेंट ॲट सांची, आर्किओलॉजिकल साईट ऑफ इंडिया, वर्ल्ड हेरिटेज. बघूयात आता कसं आहे काय. छान वाटते बघायलाच, सुंदर. सांचीच्या मुख्य स्तूपाचे बांधकाम इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकात सम्राट अशोकाने सुरू केले. त्याच्यानंतर झालेल्या मौर्य राजांनी तसेच त्यानंतर आलेल्या शुंग राजे, सातवाहन राजे आणि नंतरच्या काळातल्या गुप्त राजांनी देखील यात भर घालणे चालू ठेवले आणि ही परंपरा 11व्या शतकापर्यंत सुरू राहिली आणि हे स्तूपांची एक मालिका निर्माण झाली. आपण जात आहोत स्तूपाच्या आतमध्ये.
आणि ही एक सुंदरशी मूर्ती आहे बुद्धाची, पण तिला तोडफोड केलेली आहे, ज्या की बऱ्याचशा लेण्या आणि वास्तूमध्ये आपण बघतो आपल्या इकडच्या. आणि हे एक स्तूपाला जे द्वार आहेत त्यातले दुसरं द्वार, एकातून आपण आत आलो, हे दुसरं, असे काही आहेत बरेच. वरती चढून आलो आपण स्तूपाच्या, तर इथं असे आणि हा घुमट आहे स्तूपाचा, आणि इथं चालायला जागा आहे. आतापर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल की भारताच्या 200 रुपयांच्या चलनी नोटेवर छापलेलं आहे ते या सांचीच्या स्तूपाचं चित्र. एक का हिरन पीरियड और एक का मायन पीरियड. मायन होता है मूर्ति पूजा करने वाले और हिरन होता है मूर्ति पूजा ना करने वाले. स्तूप क्रमांक 2 कडे जाण्याचा रस्ता, आणि समोर जे इमारतीचे अवशेष दिसत आहेत ते आहेत बुद्ध विहार, आणि हा आहे सांचीचा तलाव. मंकी. भोपाळ स्किप करून आपण आलो आहोत थेट उज्जैनला. दर्शनाला उद्या सकाळी जाऊयात. तोपर्यंत एकच गोष्ट, जय महाराष्ट्र.